ब्रिटिश राजवटीतील अन्यायकारी इंग्रजांचा तो काळ होता। त्या काळात इंग्रजांचे शोषण भारतीयांवर दिवसेंदिवस वाढत होते। त्याचप्रकारे भारतीयांकडून पण दिवसेंदिवस इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढा वाढतच होता। त्याच काळात 1930 मध्ये गांधीजी जेव्हा मिठाच्या सत्याग्रहाचा नेतृत्व करत होते, तर एकीकडे विदर्भात लोकनायक अण्णे आणि ब्रिजलाल बियाणी यांच्या नेतृत्वात वन सत्याग्रह आंदोलन झाले। विदर्भातील 1930च्या ह्या वन सत्याग्रह आंदोलनाविषयी जाणून घेऊ संपूर्ण माहिती। आपण पाहतात MM न्यूज डिजिटल चॅनल। माझ्यासोबत मी मयूर संसुरे। विदर्भातील वन सत्याग्रह आंदोलन ही एक ऐतिहासिक चळवळ होती, जी 10 जुलै 1930 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे सुरू झाली होती। या आंदोलनाचे नेतृत्व बापू अण्णे आणि ब्रिजलाल बियाणी यांनी केले। हे आंदोलन ब्रिटिश सरकारला विरोध करण्यासाठी आणि आदिवासींच्या वन हक्कासाठी लढले जात होते। ब्रिटिशांच्या वन कायद्यानुसार येथील स्थानिक जनतेला किंवा आदिवासींना वनातून गवत, लाकूड इत्यादी गोळा करण्याची परवानगी नव्हती। गरीब शेतकऱ्यांना आणि आदिवासींना ह्या वन कायद्यामुळे त्यांच्या अनेक गरजा पूर्ण करण्यास अडचण येत होती। विदर्भामध्ये विशेषतः जंगल भागांमध्ये ब्रिटिशांनी कठोर नियम लावले होते, ज्यामुळे स्थानिक लोकांना त्यांच्या जमिनीवर आणि वनात प्रवेश घेणे कठीण झाले होते। या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी विदर्भातील लोकांनी अहिंसक पद्धतीने विरोध सुरू केला आणि तोच म्हणजे विदर्भातील वन सत्याग्रह आंदोलन। या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारवर काय परिणाम झाले, तर या वन सत्याग्रह आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला काही प्रमाणात नम्र व्हावे लागले आणि त्यांनी काही प्रमाणात नियम बदलले, ज्यामुळे विदर्भातील स्थानिक लोकांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली। म्हटलं जातं की या सत्याग्रहामुळे विदर्भात एक मोठी राजकीय जागृती निर्माण झाली। मी मयूर संसुरे, पाहत राहा MM न्यूज डिजिटल चॅनल।